राजकीय सोयीसाठी खरासारखी प्रकरणं बाहेर काढली जातात. कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी असे प्रकार सुरू. बोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरेंचं भाष्य. अत्याचारी अशोक खरात प्रकरणात ठाणेकरांचं वारंवार कनेक्शन येते. गृह खात्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची चौकशी करण्याची ताकद आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. अजितदादांच्या घराबाहेर 17 तारखेला भानामतीचा प्रकार झाला, तेव्हा खरात ठाण्यात होता. त्यानंतर 18 तारखेला 6 आर्थिक व्यवहार झाले. भानामती आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध. अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप. परतवाड्यातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, पण खराच्या फार्म हाऊस आणि चाकणकरांच्या संपत्तीवर बुलडोझर कधी? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल. राज्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट सुरू असताना संगमनेरमधील आणखी एक बाबाचा व्हिडिओ व्हायरल. हात न लावता फक्त मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करण्याचा दावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी. अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई. आरोपी मोहम्मद आयाशच्या घरावरील अतिक्रमणावर नगर परिषदेची तोडक कारवाई. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला. सूत्रांची माहिती. या प्रकरणी एसआयटी स्थापन. पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार. अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 मुलींचं लैंगिक शोषण. आतापर्यंत 6 आरोपी अटकेत. पोलिसांना 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटो आढळले. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी एचआर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पीडित महिलांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर एचआरने दुर्लक्ष केल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली. आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार. सूत्रांची माहिती. तर माझ्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा तथ्यहीन. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. पुढील राजकारण तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. जर कार्याध्यक्षपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येत असेल तर त्याचं स्वागत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं. आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न. संजय शिरसाटांचा निशाणा. तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड का येत आहे? किशोरी पेडणेकरांचा पलटवार. गोरेगाव ड्रग्ज पार्टीचं कुरिअर कनेक्शन उघड. पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू. पार्टीत 25 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहभागी होता. गोरेगावच्या रेस्कोमध्ये कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू. किशोरी पेडणेकरांची वनराई पोलीस ठाण्याला भेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. जोरदार घोषणाबाजी. मीरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्सचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त. एका तरुणाने घातक ड्रग्ज घेतल्याचा संशय. भर रस्त्यात विचित्र अवस्थेत तरुण आढळून आल्याने खळबळ. भंडाऱ्यात ड्रग्सचं मोठा रॅकेट. शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतं. खासदार प्रशांत पडोळेंचा दावा. तर ड्रग्ज प्रकरणी सरकार संवेदनशील. अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली आहे. मंत्री पंकज भोयर यांचं उत्तर.